सिद्धार्थ हे जे हॉस्पिटल आहे, सिद्धार्थ नगर हॉस्पिटल, ही गेली 10 वर्ष बंद होतं. त्याच्यामध्ये कुठल्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या. आणि ते हॉस्पिटल जेव्हा चालू होतं तेव्हा फक्त 182 कॉटचं बेडचं हॉस्पिटल होतं. आज आपण इथे पाहायला आल्यानंतर इथल्या सगळ्या लक्ष्मी भाटिया असेल, धर्मेंद्र आमचे असतील, झोरे आहेत, या सगळ्यांनी म्हणजे नगरसेवकांनी, आमचा अंकित प्रभू आहे, हे आमचे माजी राजू उपाध्ये म्हणून नगरसेवक पण होते, ते या सगळ्यांचा सतत संपर्क या प्रशासनाबरोबर करून स्वतः सुभाष देसाई साहेबांचे इथे पुढाकार आहे, मार्गदर्शन आहे. आणि 34,000 स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट आहे. आणि जर 34,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे याचा अर्थ 3,40,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. या आता इथे राफ्ट काम चालू आहे. या संपूर्ण हॉस्पिटलचं 3 विंग आहेत, A, B, C. A आणि B मध्ये जास्तीत जास्त म्हणजे ग्राउंड प्लस 11 म्हणजे 11 मजल्यापर्यंतचं हे हॉस्पिटल असणार आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये बेड तर वाढले, त्याचप्रमाणे त्यांनी नवीन जे विभाग चालू केलेत त्याच्यामध्ये स्त्री रोग तज्ज्ञ, मग त्याच्यामध्ये त्याची 2 ओटी वेगवेगळ्या केल्या आहेत. एक सीझर वगैरे आणि एकाला बाकी सी सेक्शन करा किंवा काय करा त्याच्यासाठी आहे. तेवढेच त्यांच्यासाठी बेड पण हे केलेले आहेत. लहान मुलांचं एक स्वतंत्र बेड ठेवले आहेत. त्याच्यानंतर कॅथलॅब केलेली आहे. त्याच्यानंतर किमोथेरपी जी आम्हाला सतत इथून मुंबईला यावं लागतं, ते आपण आता आपल्या हॉस्पिटलमध्ये घेतलंय, ज्याच्यामध्ये आपण अस्थिभंग म्हणजेच हाडांचं म्हणजे ऑर्थोपेडिक त्याचप्रमाणे तिन्ही ICU, PICU, नंतर NICU वगैरे हे सगळे ICU इथे घेतलेले आहेत. CT MRI वगैरे जे लागणार ते एकाच अशा माळ्यावर, म्हणजे नियोजन इतकं चांगलं केलंय की भले इथे 3 इमारती आहेत, त्यांना लागणारे 2 ब्रिज पण इथे होणार आहेत. लॉबीमधनंच आपण तिन्ही इमारतींना कॉन्टॅक्ट करू शकू असं चांगलं नियोजन केलेलं आहे. पहिली जी विंग आहे ती मला वाटतं C विंग आणि B विंग ही 1/26 पूर्ण होईल डिसेंबरपर्यंत असा त्यांचा अंदाज आहे. आणि एक विंग आहे B विंग, ती 27 होईल. त्याच्यानंतर होणारं जे पूर्ण काम आहे हे 28 किंवा 29 हे होईल. आणि याच्यासाठी सुभाष देसाई, इथली सुनील प्रभू, हे सगळी मंडळी, उपाध्ये वगैरे ही सगळी मंडळी कंटिन्यू या सगळ्यामध्ये फॉलोअपमध्ये. आत्ता आपण त्यांना असं सांगितलंय की आपण इथे दिवसाला 12 तरी पोस्टमार्टम करतो PM, पण 12 जेव्हा पोस्टमार्टम होतं दिवसाला तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे एका बॉडी मागे 10-12 माणसं असतात. आणि ती 10-12 माणसं शक्यतो म्हणजे व्यक्ती या ओल्ड किंवा 40च्या पुढच्या अगदी यंग पोरं पण, तिथे बाथरूम नाही आहे, तिथे शेड नाही. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं तुम्ही टेम्पररी बेसवर इथे बाथरूम आणि शेड करा, कारण आत्ता जरा पाऊस पडतोय म्हणजे पावसातनं पण वाचायचंय, त्याच्यानंतर आपल्याला उन्हाळ्यात पण वाचायचंय. आणि प्रत्येकाला 1-1.5 तासानंतर जे फ्रेश व्हायलाच लागतं. आता डायबेटिकचे पेशंट वाढले. इथे सुभाष देसाईंच्या माध्यमातून, सुनील प्रभूंच्या माध्यमातून आणि अभ्यंकर यांनी पण इथे आता फंड दिलाय, पण त्या फंडाच्या ह्याच्यात पण काहीतरी राजकारण चालू आहे. पण मला एक कौतुक वाटलं, यांनी एक इथेच त्या
PM सेंटरला एक पीठ बांधलंय 6x6चं. त्या पीठवर ज्याला आता इमारती आपल्या एवढ्या मोठमोठ्या जरी सोसायट्या झाल्या तरी बऱ्याच ठिकाणी जागा नसते किंवा लोक नेऊ इच्छित नाही बॉडी. मग इथे सगळं करा, त्यांचे विधी बांधणं हे करणं आणि मग डायरेक्ट तुम्ही स्मशानात नेऊ शकता. तो पण इथे बऱ्यापैकी चांगलं केलंय. त्यामुळे मला वाटतं हा जो सिद्धार्थ हॉस्पिटलचं जे पूर्ण 28 पर्यंत होईल तेव्हा एक या गोरेगाव वगैरे ह्या लोकांसाठी फारच मोठी एक पर्वणी असेल. कारण प्रत्येक वेळेला मुंबईला येणं एक तर ट्रॅफिक आणि तिथे आल्यानंतर आपला पेशंट आतमध्ये असतो, तो त्याची ट्रीटमेंट चालू असते, पण नातेवाईक किंवा कोण येणाऱ्यांचे हाल होतात. मॅडम तुम्ही आता म्हणालात निधीमध्ये राजकारण देखील झालेलं पाहायला मिळालं. काय विषय होता नेमका, काय झालं? नाही, हे जे आमचे अभ्यंकर म्हणून जे निवडून दिले शिक्षक, त्यांनी निधी दिला, पण त्या इतके विचित्र पद्धत चालली आहे या महाराष्ट्र आणि मुंबईत. आता तो निधी आलाय तो कोणासाठी आला, तर लोकांसाठी आला. त्याला अडवणूक करून मग प्रशासनावर प्रेशर टाकून आता त्यांनी टेम्पररी शेडचे पैसे भरून करतायत. आम्हाला परमनंट शेड हवी आहे, पण ते आत्ता होणार नाही, कारण त्याच्यानंतर एक अमेनिटी प्लॉट आहे त्या आरजीचा, तो डेव्हलप झाल्याशिवाय आणि जो रस्ता आहे त्याला तो डायरेक्ट एक्सेस दिला पाहिजे. PM आहे ते भर वस्तीतून तुम्हाला नेता येणार नाही, त्याला डायरेक्ट एक्सेस द्यावं लागेल आणि तिथून मग तो बॉडी घेऊन जातील. तर ठीक आहे, शेवटी आम्हाला आमच्या लोकांसाठी जी लोक एका बॉडीबरोबर 10-12 येतात त्या सगळ्यांना सोयीचं व्हावं एवढं जर करतंय प्रशासन, थँक्यू. मॅडम तुम्ही चौपाटीला देखील जाऊन आलेला पाहायला मिळालंय. मोठ्या प्रमाणात कचरा तिथे आहे. कशा पद्धतीने कंत्राटदार काम करतायत, नेमकं काय घोळ आहे कंत्राटामध्ये? मला असं वाटतं मुळात महापालिकेच्या प्रशासनातच आता घोळ आहे. हे घोळात घोळ. 4 वर्ष नव्हते ना कोण, स्वतंत्र त्यांचा कारभार चालू होता आणि स्वतंत्र कारभार चालू असताना इथे नगरसेवक म्हणून ट्रस्टी म्हणून आता एक बॉडी फॉर्म झालेली आहे. त्याच्यानं आपण महापौर दिले आहेत, उपमहापौर दिले आहेत, सभागृह, विरोधी पक्ष अशी संपूर्ण बॉडी फॉर्म झाली. परंतु कुठेही हे असलेल्या सत्ताधाऱ्यांना जुमानत नाहीत हे आता दिसत आहे. कारण आपण मार्च पासून ह्या सगळ्या गोष्टीला मागे होतो की आपण उपाययोजना पहिल्या बघूया, उपाययोजना बघूया. आणि त्या उपाययोजनेमध्ये हेच होतं की जिथे जिथे नाल्याचे कलवड आहेत किंवा नाल्याचा डायरेक्ट एक्सेस समुद्राला आहे ते नाले साफ होणं गरजेचं होतं. आज मी सकाळी 7:30 पावणे 8लाच मी त्या बीचवर गेली होती. खूप लोक भेटली. आता लोक फिरायला येण्याचं बंद केलं. 7-8 किलोमीटरचा तो जूचा किनारा आहे आणि इतका काळा समुद्र म्हणायला लागेल आता त्याला. म्हणजे आपण नामकरण पण करून टाकलं, त्या समुद्राचं स्वरूपच बदललं. काळं पाणी आहे, कोण जाईल? आणि 3 फुटापर्यंत म्हणजे एक पिशवी मी काढायला गेली, इझी निघत नव्हती ती. 2 फुटापर्यंत घुरुतलेली पिशवी होती. जेव्हा समुद्र ह्या नाल्याच्या माध्यमातून समुद्रात सगळं जात आहे, समुद्र पुन्हा तुम्हाला परत देत आहे आणि 75 लोक तिथे काम करतायत. असा तिथल्या वॉर्ड ऑफिसर रजेवर एवढे प्रकार 2 दिवस घडतायत, तर वॉर्ड ऑफिसर रजेवर. आश्चर्य वाटतं की जिम्मेदारी झटकूनच टाकते. मग जिम्मेदारी नक्की कोणाची? आम्ही घेतलीये. आम्ही लोकांसाठी धडपडतोय, आम्ही लोकांसाठी जाणार, करूनही घेणार. त्याचा पण आम्ही कुठे हे करणार नाही. आमची शिवसेना स्टाईल पाहिजे तिथे मग दाखवू. पण मग करता काय तुम्ही? तुम्ही कोणालाच जुमानत नाही. आणि 75 माणसं असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. 2 ह्याच्यात 15 पण नव्हती. म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय असं ती अवस्था होती. इतका डर्टी बीच. तुम्ही सांगता ना आम्हाला
मुंबईची काय मुंबईचं नाव खराब करू नका, महाराष्ट्राचं नाव खराब नाहीच झालं पाहिजे. महाराष्ट्र आमची शान आहे, मुंबई आमची शान आहे, नाहीच झालं पाहिजे. पण मग आता पर्यटन येतात, त्या बीचवर फिरतात, हे सगळं दृश्य ते कॅच करतील, तेव्हा नाव नाही खराब होणार. तेव्हा कोणाचं नाव खराब होणार? मुंबईचं होणार. आणि आम्ही तेच सांगतोय, मुंबईचं नाव खराब नाही झालं पाहिजे. जागे व्हा, जागे व्हा. आणि सत्ताधाऱ्यांनी जे गुळपीट सत्ताधारी आणि प्रशासनाचे ते आता जरा कमी करा आणि कामाला लागा. आम्हाला विचारता 25 वर्ष काय केलं? 25 वर्षात ही घाण कधी दिसली होती का? ताई, एक पॉलिटिकल प्रश्न आहे. खर तर काल जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले, तिथे सुनील तटकरे देखील आलेले पाहायला मिळाले होते. कुठेतरी शरद पवार पक्ष एनडीए मध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. काय एकंदरीत घोळ आहे किंवा तुमचं नेमकं यावर मत काय? कारण आता जेव्हा विधेयक येणार आहे त्या विधेयकासाठी हे सगळं चालू आहे जमाजमी, कारण तुमचे खासदार देखील गेले. आमचं म्हणजे आपल्याकडे जे विधेयक येत आहे हे किती लोकांसाठी गडबडीचं असेल हे याची आपण आत्ताच चुणूक बघतोय. खासदार गेले, आमिष होती, त्यांना फंड वाढवून देतात सांगितलं गेलं, लोकांची कामं होत नाही. मग मला प्रश्न आहे, जो आधी फंड होता त्याच्यातला 20% पण खासदारांनी वापरला नाही. तुम्हीच दाखवलं ना, तुम्हीच दाखवलं. जर 20% पण फंड तुम्ही वापरणार नाही आणि पुन्हा आमच्यावर असे नको ते आरोप करून जाणार तर ठीक आहे, तुम्ही गेले, आता दुसरे कोण जात असतील त्याला काय करणार? जर ह्या देशामध्ये आपण जर मानतोय की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते संविधान बदलणार होते, नक्कीच नाही बदललं म्हणून तर आता ही कटाटोप आहे. 400 पार होणार होतं, 230 वर अडवलं. मग अशा पद्धतीने घ्या आणि असेच किनारे घाण करा, बिल्डिंगी कोसळू देत, माणसं मरू देत, मुंबई तुंबू दे. मुंबईच काय, विरार नाला सुपाराचं 5 दिवस पाणी बाहेर गेलं नव्हतं. याला उत्तर कोण देणार? नागरिकांनी आता तो SIR आला ना, त्याच्यात काही त्या ममता बॅनर्जींकडे कसे उडवले तसं पण होणार आहे. ताई, त्या SIRचा एक प्रश्न आहे. बीएलओना काम दिलेलं आहे. काल आपल्या घाटकोपर मधल्या एका शिक्षक बीएलओने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. खरं तर तिने या संदर्भात एक नोटीस देखील दिलेली की मला हे काम देऊ नका, माझ्याच्यानी झेपत नाहीये, तरी जबरदस्तीने ते काम दिलं गेलं आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण समितीमध्ये अंकित प्रभूंनी मोठा विषय लावून ठेवला आणि सगळ्या कमिटीने तो विषय हे केला. मुळात आमचं म्हणणंच आहे गव्हर्नमेंटला, अशा पण तुम्ही नोकऱ्या देत नाही तर जे तरुण मुलं आहेत, जी बेरोजगार आहेत, त्यांना हे काम द्या. मग काल भास्कर जाधवनी जे म्हटलं होतं ना, अरे आम्ही बघत होतो इकडे तिकडे शाळेत मुलं पळत होती, तर विचारलं का पळताय? तर शिक्षक नाही. शिक्षकांना विचारलं तुम्ही कुठे पळताय? तर ते म्हणाले आम्ही ह्यांच्या आईबापाला शोधतोय. ह्यांनी 2002ला कुठे मतदान केलं? काय अवस्था या महाराष्ट्राची. उलट तुम्ही बेरोजगारच्या मुलांचा एक तयार करा पूर्ण बंच, त्यांना काम द्या. कारण हे काम काय एका महिन्यात 2 महिन्यात वर्ष जितकं चालेल तो पगार त्यांना तिथे द्या. देशाची भावी पिढी शाळेत घडते. भावी पिढी बनवण्याची शाळा म्हणजे कारखाना. तो कारखान्यातलाच घडवणारा शिक्षक, त्याला जर तुम्ही इतक्या नको त्या ठिकाणी गुंतवणार तर ते शिक्षण मुलांना देणार कधी? आणि जो शिक्षणाचा पाया जे समजत नसतील, त्यांना ते कळत नसेल, तर आपल्या पूर्वजांनी ज्यानी ह्या शिक्षणासाठी मुलींना शिक्षण द्या, मग सर्व स्तरातील लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे, हा त्यांचा जबरदस्त अपमान आहे.
पण ताई अशा पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न जेव्हा एखादा शिक्षक करतो त्यावेळेला ही बाब किती गंभीर आहे. प्रशासनाने यावर कशा माझ्याकडे काल एक BLO चा फोन होता. ती फर्टिलायझरची ट्रीटमेंट घेते आणि मी एक मेडिकलमध्ये काम केल्यामुळे मी सांगते की त्या काही पिरियडमध्ये त्यांना कंप्लीट आरामाचीच गरज असते. अशा कितीतरी बाया आहेत, महिला आहेत, आणि त्या महिला मुलींना अशा कामात हे केलंय म्हणजे त्यांच्या भविष्याचं जे स्वप्न आहे तेच सोडून टाकतायत. आम्ही परत परत सांगतो, आम्ही पत्रव्यवहार केले की या तरुण पिढी बेरोजगार आहेत, त्यांना या कामात गुंतवा, त्यांना पगार द्या याचे, आणि त्यांना गुंतवा. पण त्या काय, आणि जी तरुण आहे ते शिक्षक हे आजही मैदानात बसलेत, आझाद मैदानमध्ये, आम्हाला न्याय द्या न्याय द्या. कोण देणार? सरकारच जर कानानी बहिरं बसलंय तर देणार कोण? आणि नाही केलं तर FIR करतायत. म्हणजे FIR आता हे लव्ह लेटर झालंय सगळ्यांसाठी.